नमस्कार मंडळी, रामकृष्णारी. रामकृष्णारी. मंडळी, ही चॅनल काढायच्या आधी व्हिडिओ करायला चालू करायच्या आधी मी उगाच घरात म्हणायचं मला फेमस व्हायचंय. हा, स्वयंपाक करताना मला बोलताना बस फेमस होत असतात. उगाच म्हणत होते मी मला फेमस व्हायचंय. लेकराला बी माहित आहे, लेकरं बी म्हणत असतात. आता आई म्हणत होती मला फेमस व्हायचं ना, आता खरंच झाली. माहित नव्हतं मंडळी की मी चॅनल काढायचंय मला आणि पुन्हा फेमस व्हायचंय. असलं काय नाही, मी उगाच म्हणायचं मला फेमस व्हायचंय. ती म्हणत नाहीत का, जे जे इच्छिल प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी. माणसाची इच्छा जर तेवढी तीव्र असली का नाही तर भगवंताला सुद्धा त्या पूर्ण कराव्या लागतात. माध्यम मात्र काय बी असेल, पण ती इच्छा बी चांगल्या असाव्या लागतात. कसल्या बी काय करायचं. आता फेमस व्हायचंय म्हणून काही बी कसलं बी करून कसं जमल. कसल्या तरी फेमस होण्याला काय अर्थ आहे. अहो, रावण बी होता ज्याचं नाव आतापर्यंत निघतंय, पण श्रीराम प्रभूची बराबरी ती करतय का? नाही ना होणार. तसंच असते. फेमस जरी झालं, कोणी किती जरी फेमस झालं तरी मर्यादेत राहून थोडं फेमस होण्याला भरपूर महत्व आहे आमच्यासाठी. तर बघा, आज एवढ्या सुंदर सुंदर कमेंट आहेत तुमच्या. एक व्हिडिओ लय पळालाय मंडळी, 2 मिलियन वर गेलाय. फेसबुकवर बी 2 मिलियन वर गेलाय. युट्यूबला बी 2 मिलियन वर गेलाय. इंस्टाग्रामला तर मी काल दुपारी टाकलाय तरी 1 मिलियनच्या पुढे गेलाय. त्याच्यात मंडळी एवढ्या सुंदर सुंदर कमेंट आहेत, एवढं कौतुक आहे की तुमच्यासारखी आई प्रत्येक घरात पाहिजे. कोण म्हणते तुमच्यासारखी सासू प्रत्येक घरात पाहिजे. पण मी काय म्हणते, मी अजून सासू झालेली नाही म्हणून कुठंतरी चांगला रोल करू शकत असेल सासूचा. आता सासू झाल्यावरच कळल की मी खरंच चांगली सासू आहे का नाही. व्हायला पाहिजे हो माझ्या मंडळी. मला तर लय भ्या वाटते बघा सासू व्हायचं. वाटतंय खरंच सगळ्या सासू झाल्यावर सगळं तसंच करीत असतील का बाया. पण ती एकट्यावर नसेल, दोघावर अवलंबून असेल का नाही हो. खरंय की, दोघांना असू समजून द्या, घ्यावं पण लागतंय. माझा तर लय प्रयत्न राहील बाबा की चांगली सासू होण्याचा. बघू आता, अजून 2-4 वर्ष टाइम आहे मंडळी. चांगली सासू होते का कसली सासू होते माहित नाही, पण कमेंट तर एवढ्या सुंदर आहेत मंडळी तुमच्या सगळ्याच्या. एवढ्या छान छान कमेंट आहेत. कोण कोण म्हणतंय तर सलाम तुमच्या कार्याला. अक्षरशः कमेंट वाचायला लागलं तुमच्या की 10-12 तरी दिवसातून रडत असेल, इतक्या कमेंट आहेत. नाही, सगळ्यांचं प्रेम आहे मंडळी. खऱ्या अर्थानं शब्दाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतंय. म्हणजे कधी अशी अपेक्षाच केलेली नव्हती, की कधी वाटलं नव्हतं की असं होईल. का तर सोशल मीडियावर आलं की लोक वाईट कमेंट करते, एवढंच लक्षात. आम्हाला यायचं. पोरग जेव्हा म्हणलं होतं तू चॅनल उघड, तेव्हा म्हणलं नको, मला लोक काय बी बोलत असते ती. पोरग म्हणलं चांगल्याला नसते ती बोलत. लेकराला बी कळत आहे की पोरग म्हणलं चांगल्याला नसते ती बोलत. अरे म्हणलं त्याला चांगलं आणि वाईट कळायलाच आपली इथं मान हालायची. पण नाही मंडळी, चांगल्याला चांगली माणसं भेटतात म्हणले. धन्यवाद तुम्हा सगळ्याचे. लय भारी वाटतंय, लय मजी भारी वाटतंय. आता आपले जवळजवळ 50,000च्या जवळ आलेत. 70-80-90च काहीतरी फॉलोअर कमी येत नाही. तर फेसबुकला तर 50,000 होतेच बघा मंडळी. आज 50,000 होते. तर युट्यूबला तर 63,000च्या वर झाले. तर इन्स्टावर बी 38-39,000 आहेत. बरेच आहेत. ते आमच्यासाठी तर लय मोठी गोष्ट आहे. का तर शिक्षण नको, कुठं नीटनेटकं येत बी नाही किंवा ह्याच्यातलं. असं काय लय मोठी डिग्री घेऊन बसलो नव्हतं आम्ही. नुसतं आपलं मोबाईल मधलं बघूनच कसं करायचं ते शिकलाव. लेकरं बी मंडळी फक्त ती कुठं जीमेल कायनो बायनो जे इंग्रजी मधून येत असतंय का नाही, जे आम्हाला कळत नाही ती तेवढं लेकरं बघत येते, त्याचं करते ती. पण बाकीचं एडिटिंग हे सगळं आपल्यालाच कुठं करावं लागतंय. नानीकडेच असतं सगळं. मग ती तेवढं सगळं मोबाईल मधलंच बघून शिकायचं मंडळी. काहीच येत नसताना विचार करा की माणसाला काहीच येत नाही, त्यातला लवलेस सुद्धा नाही कुण्या गोष्टीचा, आणि ती आता एवढं करायचं म्हणजे प्रयत्न केला तिनं. अजून त्याच्यातून 3 रोल करायचे. सासू, सून, नणंद, शेजारीन, ही ती. सासूचे कपडे घातले, मोठी टिकली लावली की झाली सासू तयार, की अंगात सासूच घुसली पाहिजे. सासू सारखे शब्द आले पाहिजेत. माझ्या मैत्रिणी सुद्धा त्या दिवशी म्हणल्या, माय तुम्ही सासू झाल्यावर सासू सारखंच कसं बोलत आहो, सून झालं की सुनासारखं बोलत आहो. म्हणजे ती बी एक कला आहे मंडळी, नानीतलं टॅलेंट आहे. जी मला सुद्धा माहिती नव्हतं. ही करायला चालू करायच्या आधी मला सुद्धा माहित नव्हतं की ती टॅलेंट माझ्यात आहे. पण कुठेतरी चालू केलं की होत असतंय. हो, पाण्यात पडलं की पवाय शिकत असतंय म्हणले. हात पहारी तर माणूस तसं. आणि पहिल्यापासून आम्हाला सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न, तुमचं गाव कोणतंय? आमचं गाव कळंब आहे मंडळी. अजून बी विचारतात. धाराशिव जिल्ह्यातलं कळंब पहिलं उस्मानाबाद नाव होतं. जी कोण नवीन आहेत का नाही, आता बी कोण नवीन व्हिडिओ बघायला ते अजून विचारतात की तुमचं गाव कोणतंय. आमचं कळंब आहे मंडळी गाव, आणि कळंब मध्येच आमचं घर बी आहे. प्रॉपर कळंब मध्ये. कळंब म्हणून सांगितलं की लोकांना वाटतंय लगेच शेजार पाजारचं कोणचा खेडा आहे का काय ती सांगा. पण आम्ही प्रॉपर कळंब मध्येच राहतो मंडळी, साठे चौकात.
कोणाला यायचं असलं तर येऊ शकता, पत्त्यासहित सांगता आम्ही, तसं काही नाही. नानाला भेटायला या. हं. आणि अजून एक प्रश्न 2-4 वेळाचा विचारलाय बघा एका दादानी का ताईनी, की तुमचं अण्णा कसाब कस काय आहे. आता आता ती पहिल्यापासून आहे किंवा मंडळी ती काय आम्ही थोडंच पाडलंय. कसाबाचं अण्णाव आहे. आता मी शाळेत असताना सर बी म्हणायचे, "अरे तुझं अण्णाव कसाबा बदलून घे." मग मी आमच्या आईला, आमच्या आबाला विचारायचं, आई वडिलाला, किंवा हे ना अण्णाव बदला म्हणते सर, चांगला अण्णाव नाही, नगय आपल्या पिढीतून आलंय, नसते बदलायचं असं म्हणायचे. आई वडील अडाणी होते. आणि आता लेकराला बी म्हणलं तर लेकरं म्हणतात, "हं, राहू द्या, चांगलं भारदस्त वाटतंय, आठवणी ठेवतात म्हणतात, लक्षात राहतंय म्हणतात." असं अण्णाव सहजासहजी कुणाचं लक्षात राहत नाही. लेकरं बी म्हणतात आपलं अण्णाव लक्षात राहतंय, राहू द्या हाय असं. आमच्या सासूबाई तर पहिल्यापासून सांगत आता, अहो आम्ही प्युअर 12 मासी आहो, पण कसाब अण्णाव होय, काय करावं. असू द्या मंडळी, अण्णावात काय हो, कसाब जरी असलं तरी सज्जन कसाब हो आम्ही. कसाबा आम्ही. एवढे बी काय दुर्जन कसाब ना हो माय. असं मंडळी, आता एकच विनंती आहे की अजून कोणी फॉलो केलेलं नसलं तर फॉलो करून घ्या, आम्हाला लाईक करीत जावा, कमेंट करीत जावा, प्रत्येक व्हिडिओला लाईक ही करीत जावा हो माय. तुमच्या जरा लाईक जास्त असल्या, कमेंट असल्या की थोडा उत्साह वाढतंय आम्हाला, चांगले चांगले व्हिडिओ. काल एक जण तर म्हणताय तुम्ही ग्रेट आहेत, सलाम तुमच्या कार्याला, एवढी ऍक्टिंग तुम्हाला कशी काय जमती. अहो एखाद्या हिरोईनला सुद्धा माग पडताल अशी तुम्ही ऍक्टिंग करता. बऱ्याच अशा कमेंट आहेत मंडळी, आता काय काय सांगावं तुम्हाला आणि कुठल्या कुठल्या सांगावं. असं मंडळी धन्यवाद बर का, खरंच मनापासून धन्यवाद. वाटलं नव्हतं या शेतकरी जोडीला की तुम्ही सगळे एवढा प्रतिसाद द्याचाल. करीत करीत राहायला मंडळी, असं वाटत बी नव्हतं असं होत असते धन्यवाद. म्हणून. आपले 50,000 फॉलोअर आज कम्प्लीट होतील मंडळी, आणि असंच लवकरच 1 लाखाचा टप्पा बी पूर्ण करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. बस. धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. हरी.